नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण नवीन सेगमेंट सुरू केला आहे रीलद्वारे आजच्या दिवसभरातील घडलेल्या अत्यंत ठळक बातम्या तुमच्या समोर आपण रोज मांडणार आहोत रात्री 10 वाजता। त्यामुळे सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। पहिली बातमी आहे की आज गणपतीचं आगमन झालं आहे। गणपती बाप्पा घरोघरी आलेले आहेत। अत्यंत जोशात गणपतीचं आगमन आज झालेलं आहे। पुढची बातमी जर बघायची झाली तर आजपासून भारतावर 50% टॅरिफ लागू झालेला आहे। 5.5 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीवर 5.5 कोटी लाख रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे। कापड, हिरे, दागिन्यासारख्या उत्पादनावर याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। पुढची बातमी अत्यंत लवकरात लवकर आपण या ब्रेकिंग न्यूज सांगत असतो। तर पुढची बातमी आहे की अश्विन हा IPL मधून सुद्धा आता रिटायर झालेला आहे। इंटरनॅशनल क्रिकेटमधून तो रिटायर झालाच होता, परंतु IPL तो खेळत होता। जवळपास 16 वर्षाचं करिअर आहे त्याचं संपूर्ण, आणि आता तो IPL मधून सुद्धा रिटायर झालेला आहे। पुढची अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे मनोज जरांगे पाटील हे आजपासून मुंबईकडे रवाना झालेले आहे। आझाद मैदानावर ते उपोषण करणार आहे। आधी जर आपण बघितलं तर कोर्टाने परवानगी नाकारली होती, आझाद मैदानावर उपोषण करण्यास परवानगी नाकारली होती, परंतु आता एक दिवसाची परवानगी मिळालेली आहे। तसेच अत्यंत महत्त्वाचे की सरकारचे शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांना आज भेटण्याची शक्यता वर्तवली जाते। आज मनोज जरांगे पाटील हे शिवनेरी किल्ल्यावर मुक्काम करणार असल्याची माहिती मिळतीये, आणि तिथेच उदय सामंत, विखे पाटील हे भेटणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर ह्या आजच्या दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करा। उद्या सुद्धा आपण भेटणार आहोत। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।